नमस्कार, मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, लिंबू खूप स्वस्त झालेली आहेत आणि झाडांना देखील लिंबू भरपूर लागतात। या उलट उन्हाळ्यात लिंबू खूपच महाग मिळतात। तर आपल्याला काय करायचं आहे, झाडाला लिंबू लागलेली असतील थंडीच्या दिवसांमध्ये तर ती काढून घ्यायची किंवा मार्केटमध्ये स्वस्त असतील तर ती घेऊन यायची आणि वर्षभरासाठी किंवा उन्हाळा येईपर्यंत आपण ती स्टोअर करून ठेवायची। तर ती कशी स्टोअर करून ठेवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर रसदार लिंब मी येथे घेतलेली आहेत, त्यांना आपल्याला कापून घ्यायचं आहे। तर आता मी 10च लिंब वापरत आहे। पहिल्यांदा मी या 10च लिंबांचं करणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या लिंबांचंही करणार आहे। तर ही सगळी लिंब आमच्या झाडाची आहेत। तर लिंब झाडावरच कुसून टाकण्यापेक्षा किंवा जर कुकरमध्ये घालायची असतील तर घालून किती घालणार कुकरमध्ये एका लिंबाचे 4 भाग केले तरी भरपूर होतात ते। आता पहिल्यांदा लिंब आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं अगदी तसंच आपल्याला आडवी लिंब कापून घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि या सगळ्या लिंबांचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर आता बघू शकता खूपच रसदार अशी ही लिंबू आहेत। अति जास्त रस नसेल तरी चालू शकतं, लिंबू अशीच वेस्ट होण्यापेक्षा त्यांचा असा रस काढून ठेवायचा। तर आता सगळ्या लिंबांचा रस इथे काढून घेतलेला आहे। तर सध्याला रस साईडला ठेवते। आता ही लिंबूची साल आहे तर ही आपल्याला टाकून द्यायची नाही। तर या सालींपासून आपल्याला लिंबूचं मस्त असं लोणचं बनवायचं आहे आणि मी बनवलेले देखील आहे। तर त्याची लिंक मी तुम्हाला देईन, तुम्ही ती बघू शकता। आता थोडा यांच्यामध्ये रस शिल्लक राहिलेला आहे तर तो मीच ठेवलेला आहे कारण मला लोणचं बनवायचं आहे आणि माझ्याकडे भरपूर लिंब आहेत, त्याच्यामुळे मी अगदी सगळा रस पिळून काढलेला नाही। अगदी सगळा रस पिळून काढला तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याचं देखील आपण लोणचं बनवू शकतो। तर आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि जो आपण लिंबाचा रस काढला आहे त्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण ज्या बिया असतील त्या आपल्याला आतमध्ये लिंबूच्या रसामध्ये नको। अगोदर जरी तुम्ही बिया काढल्या तरी चालू शकतात, पण मला हे सोपं वाटलं त्याच्यामुळे मी सगळे लिंबू पिळून घेतली आणि त्याच्यानंतर मग याच्यातल्या बिया मी गाळून काढल्या। तर सगळ्या बिया मी गाळून काढून साईडला ठेवलेल्या आहेत। आता या रसामध्ये आपल्याला 2 चमचे एवढी पिठी साखर टाकायची आहे। जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जास्त देखील टाकू शकता, पण सध्याला कमीच टाकायचं। जेव्हा आपल्याला बनवायचं असेल तेव्हा आपण अंदाज घेऊन नंतर देखील टाकू शकतो। आणि याच्यामध्ये अगदी चिमूटभर एवढं मीठ टाकलेलं आहे। हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांच्याच फ्रीजरमध्ये हे असं प्लास्टिकचं भांडं असतं ज्याच्यामध्ये आपण आईस क्यूब बनवण्यासाठी ठेवतो। पाणी घातल्यावरती याच्यामध्ये बर्फ जमा होतो, तर ते जे भांडं असतं ते भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। तर बघू शकता कशा पद्धतीने मी घालते। तर 2 चमचे येते पहिल्यांदा मी घालून घेते आणि जर कमी जास्त झालं तर नंतर कुठच्या याच्यामध्ये ॲडजस्ट करायला होईल। तर बघू शकता 10 लिंबांचा रस या सगळ्या कप्प्यांमध्ये मावलेला आहे आणि हे कप्पे आहेत 10। मी घेतली होती 10 लिंब, म्हणजे एका कप्प्यामध्ये एका लिंबूचा रस राहिलेला आहे। तर एका लिंबूपासून सरबत ज्यावेळी आपण बनवतो त्यात 2 ते 3 लोक आरामात सरबत पितात। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे भांडं आहे ते 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत। तर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच फ्रीजर ओपन केलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे हे सेट देखील झालेला आहे। आता हे सगळे क्यूब्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर मी एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये हे सगळे क्यूब्स काढून घेणार आहे। जास्त वेळ काढायचा नाही आपण हे काढण्यासाठी, पटपट आपण हे काढून घ्यायचे कारण हे नुसतं पाणी नाही तर याच्यामध्ये लिंबूचा रस आणि साखर आहे, सो हे लगेच वितळायला सुरुवात होते। यासाठी काय करायचं, लगेचच एक रिकामी बरणी डब्बी काहीही असेल ते घ्या। तर मी येथे ही काचेची बॉटल वापरलेली आहे, जी कॉफीची होती तीच मी यूज केली। असं काही नाही की काचेची बॉटल वापरली पाहिजे, कोणती असेल ती घ्या आणि लगेचच आपल्याला हे लेमन क्यूब्स याच्यामध्ये भरून घ्यायचे आहेत। तर मी पटपट भरून घेतले कारण ते वितळायला सुरुवात होतात। आता याच्यावरचं झाकण लावायचं आणि यांना आपल्याला परत फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये म्हणजेच फ्रीजरमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला खालच्या कुठल्याही कप्प्यामध्ये हे ठेवायचं नाही, तर हे आपल्याला फक्त आणि फक्त फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। आणि जेव्हा केव्हा आपल्याला हे लागेल तेव्हा याच्यातला एक क्यूब घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये घालून मिक्स करायचा, आपला सरबत रेडी होईल। साखर किंवा मीठ जर कमी जास्त वाटलं तर ते मात्र घालायचं। आणि जर मला वेळ मिळालाच तर मी तुमच्यासोबत आता ही जशी रेसिपी शेअर केली क्यूबमध्ये लिंबू सरबत स्टोअर करून ठेवायची, तसंच मी तुम्हाला लिंबूचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते देखील
पण सध्या मला तसा टाईम भेटत नाही. मी लिंबूच्या रसापासून ते प्रीमिक्स बनवलेलं आहे, पण त्याच्यावरती व्हिडिओ केलेला नाही. वेळ मिळाला तर नक्कीच परत एकदा प्रीमिक्स कसं बनवायचं याचा मी व्हिडिओ बनवेन. पण तोपर्यंत जर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी सांगितलेली ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा. पुन्हा भेटूया अशाच मस्त आणि यूजफुल रेसिपींमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.